चला थोडं स्पीडअप करा, टायमर ऑन आहे. आणि आपण पाहतोय नक्कीच दोन्ही संघांसाठी मात्र निर्धारित वेळ मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण देतोय. मॅचला मैदानाच्या मध्ये आपण करतोय सुरुवात. विक्ट्री स्पोर्ट्स संघाला 24 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान. आणि यापूर्वीच्या मॅच मधील सुपरस्टार अर्थात सुपर हिरो ओंकार ताडगे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विक्ट्री स्पोर्ट्स नावानं आपण पाहतोय क्रीडा रसिकांसाठी खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ, एक भव्य दालन, सर्वोत्कृष्ट क्वालिटीच्या सर्वोत्तम दर्जाच्या बॅट आणि क्रिकेट अर्थात सर्वच खेळांचं साहित्य मिळवण्याचं आपल्या सर्वांचं हक्काचं दालन अर्थात विक्ट्री स्पोर्ट्स या संघाच्या गोटामध्ये आपण पाहतोय ओंकार ताडगे नावाचा सुपरस्टार यांच्या माध्यमातून देखील हे स्पोर्ट्स शॉपिंग मात्र ओपन केलं गेलं. आणि आपण पाहतोय नक्कीच त्याही क्षेत्रामध्ये आपण पाहतोय अव्वल अस्तर हे नाव पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये 2 हात करेल प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांसमोर. आणि पहिलाच बॉल यावेळी मात्र व्हाईट बॉलचा कॉल मैदानाच्या मध्ये येईल. अबांतरच्या रूपानं एक धाव भाव खाऊन जाईल आणि या एक सिंगलच्या सहाय्यानं ओंकार अर्थात धावांचा श्री गणेश मैदानाच्या मध्ये करेल. पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन दिनेश मात्र गोलंदाजी मार्गवरती आहे. हो पुढचा बॉल नो बॉलचा कॉल मुख्य पंचांचा येईल. अकाउंट वरती धावा कमी आहेत आणि या स्वरूपामध्ये जर तुम्ही मैदानाच्या मध्ये कन्सिडर करत असाल तर आ बैल और मुझे मार अशा स्वरूपाची परिस्थिती आहे कि हम अजीब है, इतने अजीब कि खुद को तबाह कर लिया और मलाल भी नहीं अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या मध्ये आहे. ओव्हर स्टेपिंगचा हा कॉल अतिशय पुढे मात्र गेला होता तो गोलंदाज आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय चतुर आणि चाणाक्ष असणारे पंच मात्र हेरतायत आणि त्यानंतर नो बॉल अर्थात फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. आणि त्या संधीचं मात्र सुवर्ण संधीमध्ये रूपांतरण करण्यामध्ये काहीच अपयश आहे. आडव्या बॅटनं फटका मात्र मैदानाच्या मध्ये खेळवला गेला. त्यावरती एक सिंगल धाव पुन्हा एकदा माफ करा 2 धावा धावफलकाला पुढे सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 4 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल पहिली लीगल डिलिव्हरी मात्र मैदानाच्या मध्ये आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट मिडल मात्र बॅटवरती झालाय. मात्र जमिनी समांतरचा हा फटका मैदानाच्या मध्ये धाव मात्र घेतली जाईल आणि सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 22 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. लवकरात लवकर आपण पाहतो खऱ्या अर्थ या मॅच वरती विजयाची मोहर लावण्यासाठी प्रयत्नशील असणारी ही जोडी, कारण नेट रन रेट देखील फारसा इम्पॅक्ट करणार आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या जवळून टाटा गुड बाय करत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार. डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक बॉलवरती आला, परफेक्ट मिडल केला आणि क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडूला मात्र फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अभी तो चौका मारा है, चक्का अभी बाकी है, आगाज ही देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है. अगर आगाज ही ऐसा है तो मान लीजिएगा फिर अंजाम किस तरह से हो गया. 9 धावा धावफलकावरती आहेत. 0.3 षटकांचा खेळ संपलाय. अंतिमचे 21 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. धाबा आणि चेंडूचा जर फासला पाहिला तर हा मात्र आपण पाहतोय जवळपास नियर बाय रन बॉल आहे. 7.14चा आस्किंग रेट आणि त्या रेटवरती मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डोकं वर मात्र काढू देत नाही. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या मध्ये काहीच फंबल आणि तोपर्यंत एक अतिरिक्त धाव. अजून देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आलेला नव्हता. यथावकाश मात्र धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 11 धावा आहेत. 0.4 षटकांचा खेळ संपलाय. अंतिमचे 20 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता मैदानाच्या मध्ये टीम विक्ट्री स्पोर्ट्स बोरीपादी संघ. पुढचा बॉल क्लासी मासी हिट आणि त्यावरती मात्र झेल सुटलाय. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी मात्र मैदानाच्या मध्ये पुढे एकदा झेल सुटलाय. दिनेशनं संधी निर्माण केली होती आणि या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करण्यामध्ये काहीच अपयश येत आहे आणि कदाचित गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्या क्षेत्ररक्षकाकडे कटाक्ष टाकून म्हणत असेल ना छेड किस्सा है उल्फत बड़ी लंबी कहानी है, मैं हारा नहीं जमाने से किसी अपनों की मेहरबानी है. ही मेहरबानी मात्र केली होती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावरती आणि त्या जखमेवरती मीठ चोळणारी कामगिरी. परफेक्ट मिडल केला आणि चेंडूला फेकून दिलाय कि मैं झूठों के बीच सच बोल बैठा, वो शहर था नमक का और मैं अपने जख्म खोल बैठा. कॅच यापूर्वीच्या बॉलवरती सुटला आणि त्यानंतर मात्र हा गगनभेदी माइटी हिट षटकार. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणलं गेलंय. 5.33 ची सरासरी मात्र राखायची. अंतिमचे 18 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे.
कम बॅक करावा लागेल ते अर्थात वर्मन टीमला. इथून पुढे देखील आपण पाहतोय मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. एक महत्त्वपूर्ण विकेट आणि या मॅच मध्ये एक चांगलं कमबॅक पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला भेटेल. अठरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिमचे 18 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. हो, रिव्हर्स पुलचा प्रयत्न, डिक्लेअर झोन फोडलाय. क्षेत्ररक्षकांना टाटा गुडबाय करत आमच्या प्रेक्षकांच्या डगआउट मध्ये मात्र चेंडू पोहोचलाय आणि त्यावरती येईल 2 धावा. विजयाची आणखी समीप जाईल. 17 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. मात्र काय फलंदाजी वैभव जाधव. खऱ्या अर्थानं टीम विक्ट्री संघाचं फलंदाजीतील हे वैभव प्रतिस्पर्धी संघाची अस्मिता लुटताना या फलंदाजी मार्कवरती मात्र आपल्याला पाहायला भेटते. 17 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रकाश सुतारला मात्र या मैदानाच्या आतमध्ये लढावा लागणार आहे. टीम मात्र पराभवाच्या अंधकारामध्ये असताना विजयाचा प्रकाश आपल्या टीमच्या मार्गावरती आणावा लागणार आहे आणि त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये अग्रेसिव्ह असणारी ही जोडी अर्थात ओंकार ताडगे आणि वैभव जाधव मात्र प्रकाशला नामोहरम करतायत. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 धावा या वसूल केल्या जातात आणि अंतिमचे 16 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. तो प्रकाश मात्र खऱ्या अर्थाने विजयावरती टाकणारी कामगिरी प्रकाश सुतार यांच्या माध्यमातून होईल का? आपण पाहतोय पुढचा बॉल पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर मात्र मैदानाच्या आतमध्ये उडवलाय. तसं म्हटलं जातं की तू बोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार बस कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. आज जर हे सर्वस्व अर्थात या विजय जर नोंदवायचा असेल तर मैदानाच्या मध्ये प्रकाश यांना मात्र विकेट, एक बहुमूल्य विकेट पुन्हा एकदा आपल्या टीमला मिळवून द्यावी लागणार आहे. तर आपण पाहतोय जोपर्यंत ही विकेट मैदानाच्या मध्ये येणार नाही या धावांवरती लगाम अंकुश मात्र लावला जाणार नाही आणि प्रकाश सुतार विकेटसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील आणि तो प्रयत्न मात्र हाणून पाडण्यासाठी पुन्हा एकदा ओंकार ताडगे मैदानाच्या मध्ये सज्ज असतील. 3 चेंडूंचा सामना केलाय. 8 वैयक्तिक धावसंख्येवरती मैदानाच्या मध्ये अभेद्य भागीदारी आपल्या बॅटिंग पार्टनर सोबत मात्र केली आहे आणि ही भागीदारी मात्र आपण पाहतोय विजयाच्या समीप घेऊन जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिस्टाईन स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती येईल आणि तोपर्यंत मात्र आपण पाहतोय एक सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. एक धावफलकाला पुढे घेऊन जाईल. अंतिमचे 14 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आणि या मॅच वरती आपण पाहतोय विक्ट्री स्पोर्ट्स नावाप्रमाणे विजय संपादित करणारी कामगिरी. ओहो, सुरेख बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये डाव्या स्टँडच्या बाहेर आहे आणि या प्रयत्नांना मात्र आपण पाहतोय नक्कीच रिव्ह्यू मात्र आपण पाहतोय नक्कीच बॅटिंग टीमच्या माध्यमातून घेतला जाईल आणि तिसरे पंच मात्र इन ऍक्शन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतील. तिसऱ्या पंचांचा कॉल, इट्स फेअर बॉल. अगदी 5व्या ते 6व्या स्टंपवरती मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सफल झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसरे पंच मात्र आपण पाहतोय नक्कीच फेअर बॉलचा कॉल कळवतील. हो, पुढचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल यावेळी मात्र असेल आणि हे व्हाईट बॉल धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती अंतिमचे 13 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. The पुढचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट फिल्डर केलाय. The sweet noise has been coming from the bat, lofted towards the boundary line. One more marvelous, mighty and gigantic hit by the batter. Onkar Tadge, the man from Team Victory Sports, has been set on fire. षटकार, 6 धावा. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा टीम वर्मन संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरती नागेश.
3 धावांची आवश्यकता विजयासाठी केवळ मैदानाच्या आतमध्ये आहे. विजयाची केवळ औपचारिकता ही मात्र मैदानाच्या आतमध्ये शेष असेल. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती येईल तोपर्यंत मात्र आपण पाहतोय एक सिंगल धाव. आणखीन एक पाऊल विजयाच्या दृष्टिकोनातून पुढे मात्र टाकलं जाईल. 2 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी आहे. 11 चेंडू हे मात्र मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हो पुढचा बॉल रचनात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये. विजयाला गवसणी घालणारा हा फटका. वरवण वर्सेस मॉर्निंग क्रिकेट क्लब 3 षटकांची मॅच. तीन षटकांची लढत पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत.